चला जिथे आहात तिथूनच दर्शन घ्या. थोड्याच वेळात आपण हलवणार आहोत. जिथे आहात तिथूनच दर्शन घ्या. तिथंच स्तब्ध राहून श्रद्धांजली अर्पण करा. अजित पवार यांच्या दुःखद निधनानं संपूर्ण महाराष्ट्र हळहळलाय. संपूर्ण महाराष्ट्र आज शोकसागरात बुडालेला आहे. अजित पवार यांचं पार्थिव तिथं आता अंत्यदर्शनासाठी आणण्यात आलेलं आहे आणि दादांच्या पार्थिवाचं दर्शन घ्यायला अलोट अशी ही झालेली गर्दी आपण पाहतोय. संपूर्ण पवार कुटुंबीय इथं आपल्याला दिसत आहेत. बारामतीकर देखील पोहोचलेले आहेत. अजित पवार यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे असंख्य चाहते आपल्या लाडक्या दादाचं अखेरचं दर्शन घ्यायला, दादांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घ्यायला आलेले आहेत. इथं असलेल्या प्रत्येकाला आज अश्रू अनावर होताना आपल्याला पाहायला मिळतात. अश्रूंचा बांध फुटलेला आहे. आपल्या सगळ्यांचा लाडका दादा आपल्यातून निघून गेलाय ही भावना, यावर विश्वास ठेवायला सर्वांना जड जात आहे. हे कटू सत्य पचवायला सर्वांनाच कठीण जात आहे. केवळ पवार कुटुंबियांवरच नाही, महाराष्ट्रावर, महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळावर हा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्यामुळं अशा या संकटाच्या काळात एकमेकांना धीर देण्याचा प्रयत्न कुटुंबातला प्रत्येक व्यक्ती करतोय. बारामतीकर देखील त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपल्या लाडक्या दादाचं पार्थिव त्यांना याच डोळ्यांनी पाहावं लागते. याचा विचार कुणीच कधीच केला नव्हता. ती वेळ आज आलेली आहे. अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू विमान अपघातामध्ये झालेला आहे. त्यांची ही अकाली एक्झिट मनाला चटका लावून जाणारी आहे. त्यामुळं आज संपूर्ण महाराष्ट्र हा शोकसागरात बुडालेला आहे. उद्या अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह सर्व राजकीय वर्तुळातले नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत. बारामतीकर देखील आपल्या लाडक्या दादाला अखेरचा निरोप देण्यासाठी तिथं उपस्थित राहणार आहेत. आज अजित पवार यांचं हे पार्थिव अंतिम दर्शनासाठी इथं ठेवण्यात आलेलं आहे. ज्या अजित पवारांनी कायम बारामतीचा विकास, बारामतीच्या विकासासंदर्भातलं आपलं व्हिजन मांडलं, कायम आपल्या जाहीर सभांमधनं बारामतीच्या विकासाबद्दल भरभरून अजित पवार बोलले, त्याच बारामतीमध्ये आज अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली जाते. त्यांचं पार्थिव त्याच बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये आहे. त्यामुळं सर्वांनाच धक्का देणारी, सर्वांच्या मनाला चटका लावून जाणारी अजित पवारांची ही अकाली एक्झिट आहे. त्यामुळं प्रत्येकालाच अश्रू अनावर झालेले आहेत. अजितदादा अमर रहेच्या घोषणा आपल्याला ऐकू येत आहेत. अमोल मिटकरी देखील यांची आपण थोड्याच वेळापूर्वी प्रतिक्रिया बघितलेली होती. धाय मोकलून रडताना मिटकरी आपल्याला दिसलेले आहेत. मिटकरी यांच्यासारख्या असंख्य सामान्य घरातल्या कार्यकर्त्यांना अजित पवारांनी सत्तेच्या राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणलं. आज आपण आमदार झालोय ते केवळ अजितदादांमुळं, अशा पद्धतीची भावना मिटकरी यांनी व्यक्त केलेली होती. मिटकरी यांच्यासारख्याच सर्वांनी कायम आधीपासूनच दादाला जेवढं प्रेम दाखवले ते आज मला दिसून येते. आणि दादा आपल्या सर्वांच्या मनात आणि हृदयामध्ये आहेत आणि आपल्याला त्यांच्यासाठी भविष्यात जसं ते आजपर्यंत लढत आले तसं लढायचं. उद्या सकाळी 11 वाजता तुम्ही सर्व इथे या आणि आपण उद्या आपण सगळे इथं 10 वाजता जमणार आहे. विनंती करतो सगळ्यांना आता आपण सगळे प्लीज आता शांत थांबा. जरा नीट शिस्तीत पद्धतीने बाहेर एक्झिट मारा. आम्ही सगळे उद्या इथं परत येणार आहेत. आता आम्हाला दादांना हॉस्पिटलमध्ये न्यायला लागतंय, त्याच्यामुळे तुमचं कॉर्पोरेशन लागेल आम्हाला. प्लीज जरा शांतनी घ्या. अजित पवार यांचे दोन्ही सुपुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांना अश्रू अनावर झालेले आहेत. तिथं असलेल्या कार्यकर्त्यांना, तिथं आलेल्या प्रत्येकाला शांतता राखण्याचं घेऊन जाणार आहे. उद्या परत सकाळी येणार आहे.
तर प्लीज सगळे शांत बसा जरा, नीट सगळ्यांना जरा रस्ता दाखवा, बाहेर कसं जायचं, चेंगराचेंगरी करू नका. खूप इथं लोक एकमेकांना ढकलतात आहेत. महिलांची काळजी घ्या, महिलांना ढकलू नका प्लीज, तेवढं जपून बघा. काय चालू आहे? चला ना शांततेत पुढे. त्यांचं हे पार्थिव आपल्याला आज रुग्णालयामध्ये न्यायचं आहे. उद्या सकाळी पुन्हा एकदा 10 वाजता सर्वांनी जमायचं आहे असं देखील आवाहन सोडू नका तिकडे. अरे चला सोबत जा, सोबत सोबत चला, प्लाटून सगळं सोबत चला, सोबत चला तिकडे. संपूर्ण पवार कुटुंबावर हा दुःखाचा मोठा डोंगर कोसळलेला आहे. अजित पवार यांचे दोन्ही मुलं, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार इथं आपल्याला दिसत आहेत. हात जोडून तिथं असलेल्या प्रत्येकाला अभिवादन करतायत. पार्थ पवार आपल्याला पाहायला मिळत आहेत, सुनेत्रा पवार आहेत, जय पवार देखील इथे उपस्थित आहेत. अश्रू अनावर झालेले आहेत, त्यांच्या अश्रूंचा बांध फुटलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्राची कधीही न भरून निघणारी पोकळी अजित पवार यांच्या जाण्यानं झालेली आहे आणि त्याचवेळी यांच्यासाठी ती एक व्यक्तिगत हानी आहे. कुटुंबाचा एक आधारवड, आधारस्तंभ आज त्यांच्यातनं निघून गेला आहे. अजित पवार यांचा हा अकाली मृत्यू त्यांच्यासाठी अत्यंत धक्कादायक, दुःखद अशी ही घटना ठरलेली आहे. त्यामुळं प्रत्येकाच्या अश्रूचा बांध त्या ठिकाणी फुटलेला आहे. रेटारेटी करू नका, तुम्हाला त्रास होणार आहे. आता कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झालेली आपल्याला दिसतीये. उद्या सकाळी या. आपल्या लाडक्या दादाच्या पार्थिवाचं पुढे चला, exit. अंतिम दर्शन घ्यायला बारामतीकर असतील, आजूबाजूच्या भागातले पंचक्रोशीतले जे लोक असतील, नागरिक असतील, अजितदादांवर प्रेम करणारे कार्यकर्ते असतील, ते देखील त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. अजित पवार नावाच्या व्यक्तीवर या लोकांनी मनापासून प्रेम केलं आणि तोच माणूस आज आपल्यातनं निघून गेला. ही भावना, ही गोष्ट पचवायला खूप जड असते आणि अशा या दुःखाच्या प्रसंगामध्ये एकमेकांना धीर देण्याचा देखील प्रयत्न करताना आपल्याला कार्यकर्ते, नेते पाहायला मिळतात. आज तिथं असलेल्या अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या आहेत, अश्रूंचा बांध फुटलेला आहे. कायम विकासाचं विजन मांडत आलेली बारामतीच्या संपूर्ण परिसर, कायम विकास केंद्रित राजकारणाची होत असलेली चर्चा, तोच भाग, तोच बारामतीचा परिसर आज शोकसागरात बुडालेला आहे. कारण या बारामतीचा पुत्र आज आपल्यासोबत नाही. हीच भावना इथं असलेल्या प्रत्येकाला धक्का देणारी आहे, क्लेशदायक आहे, वेदनादायी आहे. विद्या प्रतिष्ठानच्या या प्रांगणामध्ये अजित पवार यांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं होतं. त्या ठिकाणी दादांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घ्यायला जमा झालेला हा जनसागर आपण पाहतोय. अनेकांच्या डोळ्यात अश्रू आहेत. आपल्या लाडक्या दादाला अशा पद्धतीनं निरोप द्यायची वेळ येईल असा विचार कधीच कुणाच्या मनाला देखील शिवला नव्हता. मात्र दुर्दैवानं ती वेळ आज आली. विमान अपघात झाला आणि या विमान अपघातामध्ये अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. उद्या अजित पवार यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत. पुढे चला, उद्या सकाळी या. त्यामुळं इथं असलेल्या प्रत्येकाला उद्या सकाळी हजर राहण्याचं आवाहन केलं जात आहे. प्रचंड गर्दी झालेली आहे, त्यामुळं देखील शांतता राखण्याचं आवाहन केलं जात आहे.
संपूर्ण पवार कुटुंबानं त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलेलं आहे, कारण अशा या कठीण प्रसंगामध्ये एकमेकांना धीर देणं महत्त्वाचं असतं. अनपेक्षितपणे हा एक मोठा धक्का पवार कुटुंबासाठी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आणि महाराष्ट्रासाठी देखील ठरलेला आहे. आज सकाळीच अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला. ते बारामतीमध्ये उतरत असतानाच हे विमान लँड होत असतानाच हा अपघात झाला आणि या दुर्दैवी अपघातामध्ये अजित पवार यांचा मृत्यू झालेला आहे. पुढे तिथे कोणाला ठेवलेलं नव्हतं, नेलेलं आहे. पुढे गर्दी खूप चंद्रचंद्रला इथं थांबावं. पुढे नाही करू तर इथून आता पुन्हा एकदा अजित पवार यांचं पार्थिव रुग्णालयामध्ये नेलं जाणार आहे. उद्या सकाळी पुन्हा ते पार्थिव आणलं जाईल आणि त्याच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत. त्यामुळं शांततेत सर्वांना सहकार्य करण्याचं आवाहन इथं केलं जात आहे. उद्या सकाळी पुन्हा एकदा ते पार्थिव आणलं जाईल आणि देशाचे पंतप्रधान असतील, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्वच पक्षाचे नेते, राजकीय वर्तुळातले नेते असतील, सामाजिक क्षेत्रातले काही मंडळी असतील, सामान्य नागरिक असतील, ते देखील उद्या बारामतीमध्ये दाखल होणार आहेत आणि आपल्या लाडक्या दादाला अखेरचा निरोप देणार आहेत. आज प्रत्येकाच्याच डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या आहेत. प्रत्येकाच्या अश्रूचा बांध फुटलेला आहे. ज्या अजित पवारांनी बारामतीवर मनापासून प्रेम केलं होतं, बारामतीच्या विकासाचं एक वेगळं व्हिजन मांडलं होतं, त्याच बारामतीमध्ये आज अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली जाते. त्यामुळं सर्वांसाठीच हा मोठा धक्का आहे, दुःखद अशी ही घटना आहे. पवार कुटुंबासाठी देखील हा खूप मोठा धक्का. नमस्कार. उद्या सकाळी आपण 10 वाजता इथे सगळे जमणार आहोत. आधी गावातून बरं, मग आपण 10 वाजता इथे सगळे जमूया. दादांना दादा पण आपल्याबरोबर 10 वाजता इथे येतील आणि 11 वाजता हा अंतविधी 11 वाजता उद्या आहे. तर 10 वाजता आपण सगळे इथे जमूया. आता डॉक्टरांच्या आणि कलेक्टर साहेबांनी असं सांगितलेलं आहे की आपल्याला दादांना परत घ्यायला लागतंय हॉस्पिटलमध्ये. तर तिथे दादांना आपलं ठेवलं जाईल रात्रभर. मग सकाळी ठीक आहे. मग 10 वाजता इथे 10 वाजता उद्या सकाळी आपण इथे सगळ्यांनी जमायचंय. 11 वाजता उद्या अंतविधी आहे. कुणाला गैरसोय झाली असेल तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते. सुप्रिया सुळे यांनी ही माहिती दिलेली आहे. उद्या सकाळी 11 वाजता अजित पवार यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार पार पडतील. आज पुन्हा एकदा दादांचं पार्थिव हे रुग्णालयामध्ये नेलं जाणार आहे. रात्रभर तिथं ठेवलं जाईल. उद्या सकाळी 10 वाजता सर्वांनी जमायचं आहे असं देखील आवाहन त्यांनी केलेलं आहे. आणि उद्या सकाळी 11 वाजता अंतिम संस्कार पार पडणार आहेत. आज संपूर्ण महाराष्ट्र हा शोकसागरात बुडालेला आहे. संपूर्ण महाराष्ट्र या घटनेनं हादरलेला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. मी आपल्या सर्वांचा प्रेमापासून आभार मानतो. आपण सर्वांनी कायम आधीपासूनच दादाला जेवढं प्रेम दाखवले ते आज मला दिसून येते. आणि दादा आपल्या सर्वांच्या मनात आणि हृदयामध्ये आहे. म्हणजे आपल्याला त्यांच्यासाठी भविष्यात जसं ते आजपर्यंत लढत आले तसं लढायचं. उद्या सकाळी 11 वाजता तुम्ही सर्व इथे या आणि आपण अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार, पार्थ पवार यांना अश्रू अनावर झालेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्र आज शोकसागरात बुडालेला आहे.